भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपला द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला। या आढाव्यामध्ये बँकेनं रेपो दरामध्ये बदल न करता तो 5.25% इतका कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय। गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याविषयी माहिती दिली। महागाईवरती नियंत्रण आणि स्थिर आर्थिक विकास यांच्यामध्ये समतोल साधण्याच्या उद्देशानं रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दर कायम ठेवलाय आणि तटस्थ भूमिका स्वीकारली आहे, असं मल्होत्रा म्हणाले। कर्जावरच्या व्याजदरामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नियमामध्ये सुधारणा करणार असल्याचंही ते म्हणाले। रिझर्व्ह बँकेनं देशांतर्गत अर्थव्यवस्थेबाबत आशावादी सूर व्यक्त केलाय। 2026-27 साठीचा विकास अंदाज वाढवलाय। आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली आहे। त्यामुळे रिझर्व्ह बँकेनं 26-27 साठी वास्तविक GDP वाढीचा अंदाज सुधारून 6.7% इतका केलाय। पश्चिम आशियातील संघर्ष महत्त्वाच्या व्यापार मार्गांमध्ये व्यत्यय आणून जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं निर्माण करत आहे, असं गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले। सततच्या जागतिक अनिश्चितता असूनही मजबूत निर्यात, स्थिर गुंतवणूक आणि पुरवठ्यातील अडथळे कमी झाल्यामुळे स्थूल आर्थिक दृष्टिकोन मजबूत झालाय, असंही RBIनं म्हटलंय। आर्थिक वर्ष 2027 साठी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा अंदाज 5.1% वरून कमी करून 5% इतका करण्यात आलाय। महागाईमधली अलीकडची वाढ ही व्यापक मागणीच्या दबावामुळे नाही, तर प्रामुख्याने अन्नपदार्थ आणि इंधनाच्या किमतीमुळे झाली, असंही ते म्हणाले। मौल्यवान धातू वगळता मूळ चलनवाढ पूर्वीच्या अंदाजानुसार सौम्य राहिली आहे, मात्र नजीकच्या काळामध्ये चलनवाढ आणखी वाढण्याची शक्यता आहे। अन्न आणि इंधनामुळे तिसऱ्या तिमाहीमध्ये ती उच्चांक गाठेल आणि त्यानंतर कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। फेसबुकवरील